नमस्कार. ज्योती बर्कले रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण चटपटीत अशी भेंडी फ्रायची रेसिपी बघणार आहोत. भेंडी फ्रायची रेसिपी तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत भेंडी फ्राय नक्की आवडेल. तोंडी लावण्यासाठी चटपटीत अशी भेंडी फ्राय झटपट होणारी रेसिपी 10 ते 15 मिनिटात तयार होते. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आणि सिंपल आहे. तुम्हाला नक्की आवडेल. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते आपण बघूया. अर्धा किलो भेंडी. भेंडी फ्राय बनवण्यासाठी आपण अर्धा किलो भेंडी कवळी आणि लुसलुशीत घेतली आहे. स्वच्छ धुवून घेतली आहे आणि कोरडी पण आपण करून घेतली आहे. त्यानंतर आपण भेंडी थोड्या मोठ्या आकारात कट करून घेऊया. सगळी जी भेंडी आहे ना ती मी आता कट करून घेणार आहे. इथे माझी सगळी भेंडी कट करून झाली आहे. कट केलेली भेंडी आपण बाउलमध्ये काढून घेऊ. भेंडीवरती अर्धा लिंबू पिळून घेतलंय. त्यावरती 1 चमचा लाल तिखट पावडर, पाव चमचा हळद घालू, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा हिंग, पाव चमचा चाट मसाला, चवीपुरतं मीठ. आपण सगळे मसाले यात घातले आहे आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यावरती 2 चमचे तांदळाचं पीठ घालू, 4 चमचे बेसन पीठ, आपण मिक्स करून घ्या आता व्यवस्थित. इथे तेलही मी छान असं कडकडीत गरम करून घेतलं आहे. मोठ्या गॅसवरती अगदी 1 मिनिटात कुरकुरीत होते. याला अजिबात वेळ लागत नाही. गॅस कमीही करायचा नाही, नाहीतर भेंडी नरम होते. हे पहा, रंगही छान आलेला आहे. भेंडीही कुरकुरीत दिसत आहे. आता राहिलेली भेंडीही मोठ्या गॅसवरती तळून घेणार आहे. पण दुसरी पण बॅच आता तळून घेतली आहे. अशा प्रकारे आपली तोंडी लावण्यासाठी चटपटीत भेंडी फ्रायची रेसिपी तयार झाली आहे. तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक पण करा.